जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर येथून सत्ताधारी केंद्र आणि राज्य सरकारमधील एक केंद्रीय मंत्री आणि 2 आमदार असलेल्या मुक्ताईनगर तालुक्याच्या पिंपरी नांदू शेत शिवारामधील पिंपरी नांदू नायगाव रोडवरील पेट्रोल पंप पासून अंतरावर नायगाव अंतुर्ली रोड लगत डाव्या बाजूच्या पिंपरी नांदू शेत शिवारात अशा प्रकारे पहाटेच्या सुमारास कडुनिंब जातीच्या जिवंत पतली सुरू आहे। या जिवंत वृक्षांच्या कत्लीला एकमेव जबाबदार आणि आर्थिक लालसाला बळी पडणारे संबंधित शेतकरी रसलपूर येथील लाकूड व्यावसायिक व्यापारी लाच स्वीकारून पर्यावरण नष्ट होण्याला कारणीभूत असलेले वन विभाग अधिकारी आणि पाहून दुर्लक्ष करणारे पोलीस विभाग हेच एकमेव जबाबदार आहे। सदर जिवंत कडुनिंब वृक्षाची कत्तल सुरू असताना पोलीस राऊंडने उच्च प्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन वृक्षतोडीबाबत मजुरांकडून वृक्षतोडीबाबत विचारणा करीत असताना तिथे उपस्थित असलेले शेतकरी आणि रसलपूर येथील लाकूड व्यावसायिक व्यापारी यांनी शेतकरी व व्यापारी यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार होऊन या वृक्षतोडीस सुरुवात केलेली आहे असे समजले। या बाबतीमध्ये वन विभाग आणि संबंधित पोलीस विभाग यांना पैसा म्हणजेच या प्रकरणाला जबाबदार आणि संबंधित वन विभाग व पोलीस विभाग यांच्याकडून सदर झालेल्या जिवंत कडुलिंब वृक्षांच्या कत्लीची तात्काळ चौकशी करून व्हिडिओमध्ये दिसणारे वृक्षतोड आणि वृक्षतोड करून पर्यावरण नष्ट करण्यास कारणीभूत असणारे शेतकरी, लाकूड व्यावसायिक व्यापारी आणि वृक्षाची कत्तल करणारे मजूर या सर्वांवर कर्तव्य कसूर संबंधित वन विभाग आणि पोलीस विभागाने महाराष्ट्र वन विभाग अधिनियमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना कठोर शिक्षा होण्यास कारवाई करावी अशी मागणी वृक्षप्रेमीमधून मोठ्या प्रमाणात होत आहे। पोलीस राऊंड न्यूजचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट, नाशिक।